आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा आपण वाजूया हर्षसाठी टाळ्या आणि सिट्ट्या. जबरदस्त परफॉर्मन्स हे आहे उद्याचं सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याचं हे उद्याचं भविष्य आणि त्यानं परफॉर्मन्स चांगला केला. लगेचच आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाजामध्ये करू आम्ही परिवर्तन आणि इन्व्हाइट करू आमचे संदीप जाबडे. थँक्यू. यस थँक्यू. या मॅचचं विश्लेषण आणि कॅल्क्युलेशन तुम्ही ऐकलं तर नितेश भोईर यांच्या आवाजामध्ये आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण टेनिस क्रिकेटची मजा टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेटची मजा आपण अनुभवली. अतिशय निर्णायक मॅच रंगतदार सामना लज्जतदार सामना दुपारची मेजवानी गटारी स्पेशल मॅच पाहिली आणि या मॅचचा आस्वाद तुम्ही घेतलात. हर्षची चांगली गोलंदाजी कारण निखिल आणि संतोष सारख्या धुरंधर बॅटर समोर खेळत असताना गोलंदाजी करत असताना संयम आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. टप्पा जरी चुकला असेल ना तरी पेशन्स होते. लाईन चुकली नाही त्यामुळे या मॅच मध्ये विजयश्री खेचून आणली फणसकोंड संघाने. ज्या संघाचं करूया आपण हार्दिक असं अभिनंदन. मॅच कडे जाऊया. तिथे आपण पाहतोय एकाच गावातील आजूबाजूचे व्हाल पलीकडील दोन संघ. एका व्हालाच्या पलीकडे जय हनुमान वॉरियर चरई वडाचा कोड, दुसऱ्या व्हालाच्या पलीकडे संघ आहे माऊली फायटर चरई वडाचा कोड. एकीकडे तुकाराम सावंत तर दुसरीकडे आपण पाहतोय रविदादा सुरू यांचा संघ. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल आपण ऐकणार आहोत माझ्या वाणीतून या मॅचची कहाणी. सलामीला बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय तुकाराम सावंत आणि संदेश बांदल आणि तुकाराम सावंत हे दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत सलामीला बॅटिंग साठी. तिथे आपण पाहतोय जय हनुमान वॉरियर चरई वडाचा कोण हा संघ प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. माऊली फायटर वडाचा कोण संघ गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर राज पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू भीमरचा चेंडू आडवा तिडवा होऊन फटका मारलाय. चेंडू पकडण्याआधीच क्षेत्ररक्षक पडलाय. काय घडलंय काय बिघडलंय. मिळाला 2 धावा. आडवा तिडवा झोपून फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू येण्याआधीच क्षेत्ररक्षक आपटला फरफटला. धाव कंप्लीट झाली. 1-2 धावा धाव फलकावर. 1 ब्रिंग्स 2. अविनाश नावाचा गोलंदाज अवी. ही मॅच आहे माऊली फायटर वर्सेस जय हनुमान वॉरियर्स या दोन संघांमध्ये. आजूबाजूचे कडेकडेचे दोन संघ. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं तदनंतर महायुती सरकार आलं सत्ता बदल झाले इकडचं तिकडे पक्ष प्रवेश झाले कोण कोणासोबत कोणाला कळलं नाही. तसंच नेहमी राहिलंय तसाच क्रिकेट राहिलाय माऊली फायटर आणि जय हनुमान वॉरियर्स. कधी हा खेळाडू इकडं तर कधी तो खेळाडू तिकडे अशाच प्रकारचं दोन्ही संघांचं वातावरण आपण पाहिलंय मागील 2 वर्षापासून. याला काढ त्याला काढ. मात्र हे दोन्ही खेळाडू दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर खेळताना पाहायला मिळतात. जय हनुमान वॉरियर चरई वडाचं कोड वर्सेस माऊली फायटर चरई वडाचा कोड या दोन संघांमध्ये असणारे सामने. फ्लिक ऑफ द रिक्सच्या साह्याने चेंडूला ढकललाय. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तुकाराम सावंत अगदी वयाच्या 30 मध्ये देखील अधिक वेगाने धावा अंकित करताना पाहायला मिळत आहेत. विकेटवर चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय संतोषजी पांडे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी आदरणीय आयोजकांना विनंती करतो किशोर कदम याला विनंती करतो आपण संतोषजी पांडे यांचा सन्मान करायचा आहे. हो हो फलंदाज त्रिफळाचित रब्बर का गब्बर जाएगा घर. विकेट का पतन. बिग फिश बॅक टू द पवेलियन. संदेश बांदल डगआउटच्या आश्रयाला. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर माऊली फायटर चरई वडाचा कोण संघामध्ये एक नवी संजीवनी एका नव्या ऊर्जेचा संचार. गोरक्ष नावाचा बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. तुकाराम सावंत नावाचा बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय आणि त्याच्याच खांद्यावर फार मोठी जबाबदार असणार आहे. जबाबदारी आहे कारण अनेक महत्वाच्या पदांवर कार्यरत असताना देखील क्रिकेटकडे दुर्लक्ष नव्हता. 6 धावा. धावफलकावर आपण पाहतोय 3 चेंडू आणि 6 धावा. महत्वाचा विकेट डगआउटच्या आश्रयाला. संदेश बांदल बॅक टू द पवेलियन. निराश हताश. इनॅट नंबर 3 गोरक्ष आपण पाहतोय. तुकाराम आणि गोरक्ष ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अविनाश नावाचा गोलंदाज. पहिला चेंडू अगदी डोक्याच्या वरून ढगाकडे जाणार होता. तिथे बीमारचा चेंडू नो बॉल नक्कीच त्याला घोषित केलं होतं. तदनंतर कमबॅक पाहायला मिळालाय. अविनाश अचूक टप्प्यावरचा चेंडू सटिक लाईन ऑन लेंथ आपण पाहिली. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या मागे विशाल ज्याला अनेक निकनेम देखील आहेत परंतु मैदानामध्ये खेळत असताना खऱ्या अर्थाने
ज्याच्या नावाचे विशाल परफॉर्मन्स सातत्याने दाखवत आला एक अष्टपैली खेळाडू यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर इंजर्ड आहे, डोळ्याला इंजरी झाली आहे, परंतु क्रिकेटसाठी समर्पण देण्याची क्षमता या खेळाडूमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. हो ब्लॉक होलमध्ये चेंडू हाताळलाय. अंपायरकडे पंचांकडे अपील केली जाते. कॉर्ड बिहाइंडची पंच अपील फेटाळून लावतात. 5 चेंडू आणि 6 धावा. सन्माननीय आदरणीय आणि ज्यांचं स्कोरर म्हणून भूमिकेमध्ये सातत्याने मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धामध्ये पाहिलंय. रतनबुवा ट्रॉफी असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, इथं त्यांना बोलवलं जातं परंतु तिथे जात नाहीत कारण त्यांच्याकडे वेळ नसतो. असे आमचे मित्र केतनजी घाडगे यांना विनंती करतो आपण अतिथी सन्माननीय समालोचन कक्षाकडे यायचंय. गुणलेखक, प्रसिद्ध गुणलेखक, अगदी वय वर्ष 35-40 असताना देखील आतापर्यंत क्रिकेटवर प्रेम मात्र नितांत प्रेम पाहायला मिळतं. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 7 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर माऊली फायटर चरई वडाचा कोण संघ चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करताना पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये जयहनुमान वॉरियर संघाला जिंकायचं असेल ना तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करावी लागेल आणि याची जबाबदारी खऱ्या अर्थाने कोणाच्या खांद्यावर आहे ती तुकाराम सावंत आणि गोरक्ष या 2 फलंदाजांच्या जोरावर असेल. खऱ्या अर्थाने 2 फलंदाजांनाच आपल्या परफॉर्मन्स मध्ये सातत्य दाखवावं लागेल, फटकेबाजी करावी लागेल या मॅच मध्ये जर विजय अर्जित करायचं असेल. कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अविनाशची पहिली दुसरं षटक हाताळण्यासाठी राज सुर्वे हा गोलंदाजी मार्कवर जरूर दाखल होणार आहे. राज नावाचा नवीन गोलंदाजी मार्कवर. हा काय चेंडू टाकला. डावीकडून उजवीकडे वळवायचा होता पण डावीकडे वळाला आणि सरळ व्हाईट बॉल कडे गेला. पंचांनी जरूर याला व्हाईट बॉल घोषित केलाय. अवांतर धाव मिळतीये. अवांतर धावेने एकूण धावसंख्या 8 धावांवर जाऊन पोहोचली आहे. ज्याप्रमाणे एक्स्ट्रा रन खऱ्या अर्थाने महाळगुर संघाने कन्सिड केले होते गावदेवी चरई संघासमोर खेळत असताना आणि ते एक्स्ट्रा रनच महागाडी पडले आणि अंतिमच्या क्षणांमध्ये केवळ 5 धावांनी पराभूत झाला संघ. त्यावेळेस खऱ्या अर्थाने या अवांतर धावांचं महत्व कळलं. या मॅच मध्ये देखील अवांतर धावांवर अंकुश लावावा लागेल माऊली फायटर चरई वडाचा कोड संघाला. इथे जर पाहिलं तर व्हाईट बॉल पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव मिळतीये. एकेरी धावेने एकूण धावसंख्या वधारते. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. डगआउट मध्ये प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने जय हनुमान वॉरियर्स चरई वडाचा कोड संघाचे तिथे आपण पाहतोय अगदी ब्ल्यू कलरचे कॅप परिधान करून मनोहर सकपाळे देखील पाहायला मिळत आहेत. क्रिकेटकडे संपूर्ण 9 धावा. बॅकफुटला जाऊन ट्रान्सफर ऑफ फेड एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा बिग हिट षटकार. 6 धावा. गोरक्ष बॅट मधून आलाय. हा खडखडीत संजडीत फटका पहिला षटकार या इनिंग मधील पाहायला मिळतोय गोरक्षच्या बॅट मधून. 15 धावा धावफलकावर. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण पाहतोय. रबल बॉल ची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जननी माता चषक 2024 चं आयोजन. प्रथम क्रमांक 20,000 रुपये, द्वितीय क्रमांक 10,000 रुपये. हा देखील चेंडू फुल लेन पद्धतीचा होता. ओव्हरपिच चेंडू होता. इथे धावचीची संधी परंतु धावचित करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. फलंदाज तुकाराम होतोय बाद. मोठा झटका जय हनुमान वॉरियर चरई वडाचा कोड संघाला लागतोय आणि तुकाराम बाद झाल्यानंतर तुकाराम नंबर 2 दाखल झालाय मैदानामध्ये इन ॲट नंबर 4 पोझिशन. तुकाराम सकपाळ याने जर 2 षटकार लगावले तर त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आमचे मित्र अमितजी गाडगे यांच्याकडून आपण पाहिलं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आदरणीय अमितजी गाडगे यांचा संघ देखील सायंकाळच्या सत्रामध्ये खेळताना पाहायला मिळेल. सह्याद्री प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा विजेता संघ ओम साई वॉरियर्स करंजे पायटेवाडी या संघाचा कर्णधार आणि सह्याद्री प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार ज्याला मिळाला होता. 15 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. 1.2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय. तुकाराम जरूर बाद झालाय परंतु
आपण पाहिलं तर धाव फरकावर 15 धावा जरूर लागल्यात. 15 रन्स ऑन दी बोर्ड. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय राज सुर्वे नावाचा गोलंदाज. पुण्यावरून सर्वच खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईकडे सातत्याने येत असतात. ओहो क्या बात है, गॅप शॉट सिलेक्शन, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चालला सीमारेषा पलीकडे, वन बाउन्स सीमा पार. पहिल्या चेंडूवर तुकाराम सकपाळच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत झणझणीत प्रहार. धावा मिळतात 4, चौकार. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावर लागल्यात. दोन संघ जे खरं तर एकमेकांचे नातेवाईक प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. खरं तर हे गली क्रिकेट आहे, लीग क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपण सातत्याने अशा प्रकारचे पाहिलंय. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा. काही करायचे, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण अधिकचा वेळ घ्यायचा नाही. अंतिमच्या षटकामध्ये पेनल्टाईज केलं जाईल, 2 एक्स्ट्रा रन दिले जातील. आपण माऊली फायटर चरई वडाचा कोण टीम. 19 रन्स ऑन दी बोर्ड. केतन घाडगे नावाचा एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. फिटनेसवर प्रचंड लक्ष आहे, कारण सातत्याने सकाळी 5 वाजता उठून 4 किलोमीटर धावणं, इतकी मेहनत सध्या केतन घाडगे स्वतःच्या फिटनेसवर घेत आहेत. हा चेंडू ओव्हर पिच लेनचा चेंडू होता. लॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलाय. चेंडू अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट मिडॉन रिझनला फील्ड केला जातोय. वाईटिश मिडॉनला फील्ड केला गेलाय. तद्वार मात्र एक धाव अर्जित केली गेली. एकेरी धावेने एकूण धावसंख्या वधारते. 20 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. तुकाराम सकपाळा आणि आपण पाहतोय गोरक्ष ही जोडी मैदानामध्ये जर्मन वॉरियर्स वडाचा कोण संघ बॅटिंग करत असताना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला, फलंदाजीचा निर्णय घेतलाय. हा चेंडू पडल्यानंतर लेगसिकच्या बाहेर आणि इथे व्हाईट बॉल अव्वंतर धावेची खूण केली जाते. राज सुर्वे मात्र इथे लाईन मिस करतोय. नक्कीच भरकटलेला पाहायला मिळतोय. दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोल करत असताना राज सुर्वे पुण्याहून मुंबईकडे जवळपास 150 किलोमीटरचा प्रवास करून मैदानामध्ये खेळण्यासाठी आलेले सर्वच खेळाडू. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आउटफील्डमध्ये आपला 100% एफर्ट्स देखील देताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजीमध्ये सातत्य आणावं लागेल. या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल, स्पर्धेमध्ये मार्गक्रमण करायचं असेल. ओहो बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा त्याच दाटणीचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषाच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे, चौकार. गोरक्ष नावाचा बॅटर चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. 25 रन्स ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावर लागल्यात. रन्स ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावर लागल्यात. ऑफ स्टिकच्या पलीकडचा चेंडू आपण पाहतोय. इथे चेंडू निर्धाव चाललाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतोय. 25 धावा धावफलकावर लागल्यात. धावा धावफलकावर. 25 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. बॅटिंग क्रीजवर बॅटर क्रमांक 4 आणि बॅटर क्रमांक 3 मैदानामध्ये आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत, डगआउट मध्ये गेलेत. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अतिशय संत गतीने सुरू असलेला सामना. विशालचा पहिला चेंडू. इथे धाव चोरण्याचा प्रयत्न. फलंदाज धावची. तुकाराम सकपाळ जाईल. ज्या वेगाने धावेसाठी पळला त्याच वेगाने डगआउट कडे पळतोय तुकाराम सकपाळ डगआउटच्या आश्रयाला. 3ऱ्या विकेटचं पतन. अजय नावाचा नवीन बॅटर मैदानामध्ये चाललाय. इन ॲट नंबर 5 पोझिशन. जय हनुमान वॉरियर चरई वडाचा कोणा संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना बॅकबोन ऑफ बॅटिंग ऑर्डर पहिल्या षटकामध्ये बाद झाला, जिथे त्रिफळाचीत झाला होता. अर्थातच अविनाशने त्याचा गडी बाद केला होता. 25 रन्स ऑन दी बोर्ड. अजय गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण. विशालला एक अनुभवी खेळाडू, त्याच्या डोळ्याला खरं तर दुखापत झाली आहे. तदनंतर देखील या मैदानामध्ये आपल्या संघासाठी क्रिकेट खेळण्यासाठी सातत्याने आपण पाहिलं तर दाखल झालाय. ऑफ स्टिकच्या पलीकडे चेंडू निर्धाव चाललाय. येस, इट इज अ डॉट बॉल. सकाळपासूनच खरं तर सीमारेषेवर ज्यांनी बॉल बॉयचं काम केलंय ते आमचे मित्र दीपकजी बांदल यांचं देखील इथे आगमन झालंय. कारण दीपक बांदल ज्या वेळेस सीमारेषेवर पाहायला मिळतात त्या त्यावेळेस सीमारेषेवर बैठका, मिटिंगा आणि खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा तिथे सुरू असते. इनसाइड एज ऑफ द बॅट चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा.
27 runs on the board with loss of 3 wickets. 27 धावा धाव फलकावर लागल्यात. गोरक्ष स्ट्रायकर इनला आपण पाहतोय. गोरक्ष या खेळाडूला बॅटची एज घेऊन यक्षकाच्या हातामध्ये इथे डाव चोरण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न सफल झालाय. इथे आपण पाहिलं तर सुरक्षित बॅटर आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला 3 चेंडूंची खेळी झाली आहे. 27 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. विशालने आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 2 धावा खर्च केल्यात केवळ 3 चेंडूंमध्ये. अंतिमच्या षटकामध्ये बॅटर गोरक्ष मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका, आक्रमक फटका आलाय हा षटकार. 6 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावा धाव फलकावर लागल्यात. खरं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटर बॅटिंग करताना पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेर दुसऱ्या इनिंगची प्लॅनिंग सुरू आहे. हाऊ टू हँडल द प्रेशर, हाऊ टू बॉल इन दिस विकेट. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 33 पर लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा चेंडू बाकी आहे. 1 बॉल टू गो. 1 बॉल टू गो. 33 वर लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल टू गो. एक्स्ट्रा धाव चोरण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. बॅटर शॉट ऑफ हिज क्रीज. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावफलकावर धाव पाहतोय. 33 विजयासाठी लक्ष आहे. 18 चेंडू आणि 34 धावांचं या मॅच मध्ये माऊली फायटर चरई संघाला विजयासाठी लक्ष आहे. 34 धावांचं. जय हनुमान वॉरियर्स वडाचा टीम आपल्याला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम कॅप्टन मिस्टर संदेश बांदल आपल्याला विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 34 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. तर आपल्या सर्व खेळाडूंना एक सूचना आहे. आपले या स्पर्धेचे ऑफिशियल पंच शशी मेहर यांची चावी किल्ली मैदानामध्ये कुठेतरी हरवली आहे. कोणत्या खेळाडूला जर सापडली तर कृपया तिचा परतावा करायचा आहे. गाडीची किल्ली आहे, गाडीची चावी आहे. कोणाला सापडली तर ती कृपया आपण शशी मेहर सरांना द्यायची आहे. सुशांतजी शेलार गाव पळचील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आदरणीय सन्माननीय सुशांतजी शेलार या स्पर्धेला आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपला मनपूर्वक हार्दिक आभार. आदरणीय विनोददा शिर्के यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण सुशांतजी शेलार यांचा सत्कार करायचा आहे. तदनंतर आदरणीय सन्माननीय तुषारजी जाधव सडवली गावचे सुपुत्र यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेदरम्यान केला जाईल. मी आदरणीय साहिल जाधव याला विनंती करतो की आपण आपल्या हस्ते आपण तुषार जाधव यांचा सत्कार करायचा. तुषारजी जाधव यानंतरची बिग फाईट पाहायला मिळेल. पित्तलवाडी विपक्ष फणसकोंड या दोन संघांमध्ये असेल ही मॅच. यानंतर केला जाईल टॉस. टीम पित्तलवाडी कॅप्टन, टीम फणसकोंड कॅप्टन आपण यायचंय टॉस साठी. फणसकोंड विपक्ष पित्तलवाडी या दोन संघांमध्ये असेल ही मॅच. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. अरविंद आदेश तुडीलकर आणि आपण पाहतोय टॉस. हु वन द टॉस? फणसकोंड हॅव वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. फणसकोंड टीम सोबत लक आज आहे. आज प्रत्येक वेळेला टॉस जिंकतात, बॅटिंग घेतात, चेसिंग करताना संघाने हरवतात. आज लक फॅक्टर देखील फणसकोंड संघासोबत आहे. मात्र पित्तलवाडी संघासमोर एक वेगळंच लक राहिलंय. त्यांच्या सोबतच वेगळंच लक असतं आणि तो लक फॅक्टर आपण नेहमीच पाहिलाय. पित्तलवाडी टीम आणि फणसकोंड या दोन संघांमध्ये ही मॅच पाहायला मिळेल. आज मनोहर सकपाळ हे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. नक्की आज माऊली फायटर चरई वडाचा कोण संघामध्ये देखील
माऊली फायटर सरई वडजाकोट संघाकडून सातत्याने खेळताना पाहायला मिळाले, परंतु इंजर्ड आहेत खेळाडू, दुखापतग्रस्त आहेत. अठरा चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 18 डिलिव्हरीज 34 रन्स टू रिक्वायर टू विन दिस मॅच. जर्मन वॉरियर्स टीम आपण स्पीडअप करायचं आहे. आपण 5 मिनिटं घेतलेत आपल्या क्षेत्ररक्षण लावायला. आदरणीय तुकाराम दादा सावंत, आपल्याला विनंती असेल आपण थोडीशी घाई करायची. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. एटीन डिलिव्हरीज 34 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. माऊली फायटर सरई वडाचा कोड वर्सेस जर्मन वॉरियर्स वडाचा कोड, या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. राज आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी. पहिला चेंडू जर आपण पहिला तर चाललाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. एकेरी धाव अर्जित केली गेली. डावाचा शुभारंभ होताना पाहायला मिळतोय. एका धावेने डावाचा शुभारंभ झालाय. पहिल्या धावाने एकेरी धावेने डावाचा शुभारंभ होतो. श्री गणेश होतोय. 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय मैदानामध्ये दोन बॅटर विशाल आणि राज. संदेश पांदल वेगवान तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव चाललाय. व्हाईट बॉल इज द कॉल. एक अवांतर धाव. 2 धावा धावफलकावर लागल्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला विशाल आहे. विशाल एक अनुभवी खेळाडू ज्याच्याकडे क्रिकेटचे मैदान गाजवण्याची क्षमता आहे. ज्याने अनेक वर्ष या क्रिकेटच्या मैदानामध्ये आपली बाजू उजवी ठेवली आहे. सातत्याने चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स करत राहिला आहे. संघ व्यवस्थापक सडवलीर रवी जाधव साहेब आणि सुशांत जाधव साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. इथे फलंदाज त्रिफळाचीत यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. रवी जाधव साहेब आणि सुशांत जाधव साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी आदरणीय किशोर कदम यांना विनंती करतो आपण यांचा मान्यवरांचा सत्कार करायचा. आपण कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र पाहू शकता. सह्याद्री प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वाचा आयकॉन खेळाडू सीके मैदानामध्ये दाखल होतोय. सीके नावाचा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. खरं तर 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. सीके या खेळाडूला क्रिकेटच्या मैदानावर फार मोठा अनुभव आहे आणि तो अनुभव दाखवणं मैदानामध्ये फार महत्वाचं आहे. चेंडू निर्धाव चाललाय. सीकेला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे या मॅच मध्ये. सो अनुभव त्याच्याकडे आहे. ज्याने अनेक वर्ष जशा प्रकारचा क्रिकेट तो खेळलाय. अनेक खेळाडू घडवण्यामध्ये त्याचा हात आहे. आज सीके आपण मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. संघाची धुरा देखील अनेक वर्ष त्यांनी सांभाळली आहे. संदेश आणि सीके अगदी आपण पाहिलं तर 2 वर्षांपूर्वी एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळायचे. इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न असफल झालाय. चेंडू निर्धाव चाललाय. 5 चेंडू आणि 2 धावा. काउ कॉर्नर रिजन वरून कर्णधार तुकाराम सावंत संघाला चीअरअप करताना पाहायला मिळत आहेत. संदेश पांदल 5 चेंडूंमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय. हा देखील चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना पाहायला मिळाला. सलगचे 3 चेंडू निर्धाव गेलेत. सीके प्रेशर मध्ये दबावामध्ये. चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क नाहीये आणि एक अनुभवी खेळाडूकडून निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते. खरं तर आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं.
सलगचे 3 चेंडू सलगचे 3 चेंडू निर्धाव गेले. तदनंतर पहिल्या षटकाची समाप्ती. केवळ धावा आपण पाहतोय. धावफलकावर 2 लागल्यात. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये आपण पाहणार आहोत बदल. आणि बदल गोलंदाजीवर कोण आलाय तर खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने अगदीच लोहारी विभाग आयोजित शुभारंभ चषक गाजवला होता आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब ज्याला मिळाला होता तो तुकाराम सावंत हा खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. अगदीच ब्लॉक होल मध्ये तेच तरह गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो तुकाराम. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर पुल करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. इथं मिस टाइम फटका आणि चेंडू 38 सर्कलमध्ये फील्ड केला जाईल. तदवर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या गेल्यात. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला फलंदाजाकडून. इथे खऱ्या अर्थाने टायमिंग शॉटवर भर देणं फार महत्त्वाचं होतं कारण टायमिंग प्रॉपर करणं फार महत्त्वाचं आहे. तेज तर्रार गोलंदाज अगदी 140च्या स्पीडने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. लोअर फुलटॉस चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे काय घडलं तुकाराम सावंत आपल्या फॉलो थ्रू मध्ये थोडस फंबल होताना पाहायला मिळाले आणि तिथे जर आपण पाहिलं तर तुकाराम सावंत थोडेसे स्लाइड झाले. थोडेसे आपटले. 2 धावा मिळाल्यात. सहा धावा धावफलकावर लागल्यात. ओहो फुलटॉस चेंडू हा देखील चांगला फटका. गोरक्ष इथे आहे. जरूर एकेरीला दुहेरीमध्ये प्रकट करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु हा प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय. एकेरी धावा मिळतीये. 7 धावा धावफलकावर. 3 चेंडूंमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. तुकाराम सावंत नावाच्या या एका महत्वाच्या गोलंदाजाने जो संघाचा संघनायक आहे संघाचा संघ मालक देखील आहे. फुल टॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीपला जरूर चाललाय. सिकेच्या बॅट मधून हा फटका आलेला नाहीये परंतु या चेंडूवर जर आपण पाहिलं ना तर 2 धावा सहजरित्या अर्जित केल्या जातील. अंकित केल्या जातील. नऊ धावा धावफलकावर लागल्यात. 2 मोठे फटके खेळणं अत्यंत महत्वाचं आहे. चेंडू देखील ड्राईव्ह केलाय. 38 सर्कल मध्ये केवळ 1 धाव मिळेल. सीके बॅटिंग क्रीजवर थोडीशी निराशाजनक कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सीके नावाचा बॅटर जो खरं तर अनेक वर्ष क्रिकेटची मैदानं ज्यांनी गाजवलेत परंतु या मॅच मध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. या मॅच मध्ये विजयश्री खेचून आणायचं असेल तर 7 चेंडूंमध्ये 24 धावा बनवाव्या लागतील. दोन्ही एंड कडून फटकेबाजी चांगली होणं फार महत्वाचं आहे. हा फुल टॉस चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू त्याच्या खाली. तुकाराम सावंत अतिशय सुरेख झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला परंतु 2 हातांच्या मधून चेंडू फरार झाला आणि इथे 1 धाव मिळाले. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. तुकाराम सावंत चांगली षटक हाताळलं. जिथे आपण पाहिलं तर केवळ 9 धावा खर्च केल्या. जो अनुभव तुकाराम सावंतकडे आहे क्रिकेटच्या मैदानावर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. माऊली फायटर चरई वडाचा कोणासंघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. माऊली फायटर चरई वडाचा कोण संघाला असेल आणि सर्व जबाबदारी जर कोणावर असेल ना तर एकमेव खेळाडू ज्याच्याकडे आपण पाहतोय राज सुरभे याला मात्र या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. 6 चेंडूंमध्ये 23 धावा कुटण्यासाठी आक्रमक दर्जाची बॅटिंग राज सुरभेला करावी लागणार आहे कारण पुण्यावरून मुंबई पर्यंतचा प्रवास करून आपण पाहिलं तर संदेश मांदल हा तर गुजरातवरून मुंबईमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी येतो आणि त्यासाठी देखील एक समर्पण पाहायला मिळतं. अरे 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असणाऱ्या या मॅच मध्ये
5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जरूर असेल. आपण पाहतोय बॅटिंग क्रीजवर बॅट्समन सीके अजूनही मैदानामध्ये आहे, जो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय आणि फलंदाजीला आलेला बॅटर राज हा देखील स्ट्रायकर एंडला आहे. अरे फुल टॉस चेंडू, हा भीमरचा चेंडू पाहायला मिळालाय आणि ते जर पाहिलं तर 1+1 2 धावा नक्कीच इथे स्कोरिंग अपॉर्च्युनिटी जरूर होती, परंतु ही स्कोरिंग अपॉर्च्युनिटी राजने देखील मिस केली आहे. या चेंडूवर जर षटकार चौकार आला असताना तर नक्कीच मॅच मध्ये रंगत आणि लज्जत निर्माण झाली असती. 5 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. संघ सुस्थितीमध्ये पोहोचलाय. टीम जय हनुमान वॉरियर्स वडाचं कोण संघ नायक इंजर्ड आहेत, मैदानाच्या बाहेर आलेत कारण क्षेत्ररक्षण करत असताना हाताला इजा झाली आहे. डान्सिंग धावून ट्रॅक जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय. नो मॅन्स लँड मध्ये एक धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न, तिहेरी धाव करण्याचा प्रयत्न देखील. 2 खेळाडू तिथे आपटाआपटी करतायत आणि जर पाहिलं ना तर 3 धावा सहजरित्या अर्जित केल्या गेल्यात. 3 धाव्यांनी एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 धावांवर. अठरा धावा झाल्यात. 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. फलंदाज होतोय त्रिफळ आच्छित. तुकाराम सकपाळ जाईल डगआउटच्या श्रेयाला. तुकाराम सकपाळनी गडी बाद गेलाय. राज सुर्वे जाईल डगआउटच्या श्रेयाला. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना खरं तर जय हनुमान वॉरियर्स तरी वडाचा कोण संघाने खऱ्या अर्थाने निराशाजनक कामगिरी केली आहे. माऊली फायटर चरई वडाचा कोण संघ आपण पाहतो या मॅच मध्ये बॅकफुटवर गेलाय. बोल्ड झाला रे बाबा. मिड विकेट रिझनला चेंडू गेला. 1 धाव जरूर मिळाले. एकूण धावसंख्या आपण पाहतोय लागले 19. 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. हा चेंडू देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. चेंडू निर्धाव चाललाय. या मॅच मध्ये अगदी विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतो संघ. जय हनुमान वॉरियर्स तरी वडाचा कोणा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. इथे चेंडू निर्धाव आणि या मॅच मध्ये विजय अर्जित केलाय संघ आहे जय हनुमान वॉरियर्स तरी वडाचा कोणा संघ. जय हनुमान वॉरियर्स चरई वडाचा कोण संघ हा विजयी झालाय. पुढच्या मॅच मध्ये त्यांचा मुकाबला होणार आहे गावदेवी चरई या संघाविरोधात.